50,000पर्यंत गेल्याचं ग्राहकांनी अनुभवलंय। मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात गेल्या 3 दिवसात तब्बल 7,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 19,000 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। एकीकडे सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी ही घसरण या संदर्भात सोने व्यापारी आणि ग्राहकांशी संवाद साधलाय। सोन्या चांदीच्या दराबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। सोन्याच्या दराबाबत अतिशय महत्त्वाची माहिती तर आली, पण चांदीच्या दराबाबत देखील खूप महत्त्वाची अपडेट आहे। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा। सध्या स्थितीला जर विचार केला तर सर्वांचं लक्ष एकीकडे लागलं आहे की सोन्या चांदीचे नेमके बाजारभाव काय आहेत, कसे बदलत चालले आहेत, रोज वाढतायत की पडतायत असा प्रश्न सर्वांच्या मनात येत आहे। बरेच जण तर म्हणत होते की सोन्याचे बाजारभाव 2026च्या सुरुवातीला खूप वाढतील, पण तसं तर काही झालं नाही। अक्षरशः मोठी घसरण बघायला मिळाली। आजचे जर तुम्ही आज बघितले तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल। आता सर्व काय माहिती आपण बघणार आहोत, त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। अशाच अपडेट तुम्हाला बघायला मिळतील। बघा, आता सोने आणि चांदीच्या दराबाबत ताजी आणि महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। आता ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी तर खूपच आनंदाची बातमी आहे। जे म्हणत होते की सोनं खूप वाढणार आहे, आता त्यांचं काहीच खरं ठरलेलं नाही। उलट सोन्याच्या दरात मोठी घसरण वर्षाच्या सुरुवातीलाच बघायला मिळाली। आता जर विचार केला तर सोनं ही अशी आवश्यक वस्तू सध्या ठरली आहे की कोणी पण सोनं घेण्याकडे लक्ष तर देत आहे, मात्र वाढलेल्या भावामुळे कोणी जास्त लक्ष देत नव्हतं। पण सध्या स्थितीला सोनं हे केवळ काही दागिनाच नाही तर आपल्या संस्कृतीतील एक सुरक्षित कवच। गेल्या वर्षाच्या म्हणजेच की 2025च्या शेवटी सोन्याचे 1.40 लाखांचा टप्पा गाठला होता, तेव्हा अनेकांना वाटलं की आता सामान्य माणसाला सोनं खरेदी करणं अशक्य होईल, म्हणजेच की आता सामान्य माणूस कधीच सोनं घेऊ शकणार नाही असं बऱ्याच जणांच्या मनात येत होतं। पण सोन्याचं चित्र बदललं आणि जे सोनं घेऊ शकत नव्हते अखेर ते देखील सोनं घेऊ लागले। एवढी घसरण बघायला मिळाली। नेमका बाजारात आज काय बदल झालाय, दर घसरले की वाढले आहेत ते देखील तुम्हाला दाखवतो, कारण खूप मोठा बदल झालेला असून आता नागरिकांना एक दिलासा तर मिळणारच आहे। तसेच आता मोठी बातमी म्हणजे जे वर्षानुवर्ष सोनं वाढत जात होतं ते वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जे 2026 आता हे वर्ष सुरू झालं या वर्षाच्या सुरुवातीलाच कोसळलं, म्हणजेच की दरात मोठी घसरण झाली। पण आता सध्या स्थितीला सोन्याच्या दरात घसरण होण्यामागची कारणे जाहीर झाली। त्याचं कारण काय आहे? कारण काय फक्त एक नसतं तर ते हजारो कारण असतात। 2 ते 3 कारणे असतात, 10 कारणे असतात, 15 कारणे असतात। पण आता त्यातील काही महत्त्वाची अशी कारणे आहेत की त्या कारणांमुळे सोनं खूप घसरत आहे। आता तुम्ही म्हणत असाल 10 ते 15 कारणे म्हणजे एवढे कारणे कुठं असतात, काही तर खूप होईल। पण होय, जागतिक लेवलला देखील मोठमोठ्या घडामोडींवर सोन्याचे बाजारभाव ठरत असतात। त्यामुळे फक्त एकाच निर्णयामुळे सोन्याचे दर इकडे तिकडे होत नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या। पण आता जागतिक लेवलला असं वातावरण बघायला मिळत आहे की त्यामुळे सोन्याच्या दरात ही घसरण मोठी दिसून आलेली आहे। बघा, सध्या स्थितीला जर विचार केला तर आता सामान्य माणसाला सोनं खरेदी हे अशक्यच राहील असं सर्वांच्या मनात प्रश्न यायचा। पण सोन्याच्या दरात जी घसरण होऊ लागली ती घसरण बघितल्यानंतर पुन्हा सर्वांना समजले की सोनं आता सर्वजण घेऊ शकतात। आजचे जर तुम्ही ताजे दर बघितले, आजचा ताजा सोन्याचा भाव बघितला तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल। आता आजचे सोन्याचे आणि चांदीचे ताजे काय रेट आहेत, प्युअर शुद्ध सोन्याचा आजचा काय बाजारभाव आहे ते देखील तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व काही माहिती व्यवस्थित समजून जाईल आणि व्यवस्थित अशी माहिती बघायला मिळेल, कारण की सोन्याचे नव्हे तर चांदीचे देखील दर तुम्हाला ताजे दाखवणार आहे। त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं तुम्ही काम करत चला, सर्व माहिती आता तुम्हाला मिळेल। तर बघा, आता सोन्याच्या दराबाबत महत्त्वाची माहिती आली। सोनं किती दिवस घसरणार, या महिन्यात पूर्ण दरामध्ये घसरणच राहणार का ते देखील तुम्हाला दाखवतो। आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे। तर बघा, सध्या स्थितीला जर विचार केला तर आता अनेकांना दिलासा मिळालेला आहे, कारण की घसरण झाली आहे। सध्या स्थितीला जेव्हा किमती खूप वाढतात तेव्हा गुंतवणूकदार त्यांचा नफा काढून घेतात, ज्यामुळे बाजारामध्ये सोन्याचा पुरवठा वाढतो आणि भाव लगेच खाली यायला सुरुवात होतात। म्हणजे बघा, आता पण तीच परिस्थिती झाली आहे। आणि जे बरेच जण म्हणत होते 1 जानेवारीला सोन्याचे दर पडण्याचं काय कारण असेल, कारण की वर्ष सुरू झालं आणि वर्ष सुरू झाल्यानंतर बऱ्याच जणांना वाटायचं दर आता खूप वाढतील, वेगळं वर्ष आलेलं आहे आणि या वर्षात पण आता दर वाढतच जाणार आहेत असं बऱ्याच जणांनी सांगितलं। म्हटलं दर वाढतील असं बऱ्याच जणांना वाटलं, पण 1 जानेवारी 2026ची सुरुवात झाली।
सकाळून काही चित्र बदललं नाही, मात्र दुपार झाल्यानंतर 12 वाजले थोडासा बाजारभाव बदलू लागला. त्यानंतर 1 वाजला, 1 वाजता चित्रच पलटलं. त्यानंतर 2, 3, 4 आणि 5 या 3 तासामध्ये खूपच महत्त्वाचे बदल घडले आणि सोनं डायरेक्ट खाली कोसळलं. म्हणजेच की सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली. पुन्हा 2 जानेवारी 2026ला सर्वांना वाटलं आता सोन्याचे दर खूपच वाढतील, पण 2 जानेवारी 2026ला सकाळून दर वाढतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं. म्हणजेच की थोडेसे दर वाढू लागल्यासारखी परिस्थिती दिसली. पण आता 2 जानेवारी 2026ला पण दरामध्ये वाढ झाली नाही. म्हणजेच की जो मागचा 2 जानेवारी दिवस होता त्या दिवशी दुपारून देखील सोनं लगेच खालीच कोसळलं. म्हणजेच त्या दिवशी पण दरामध्ये काही जास्त वाढ झाली नाही. त्यानंतर 3 जानेवारी आणि 4 जानेवारी तर खूपच महत्त्वाचं ठरलं. या 4 जानेवारीला पण सोन्याच्या दरामध्ये विक्रमी घसरण बघायला मिळाली आणि ही घसरण जर बघायला गेलं 3,000 नाही, 4,000 नाही, 5,000 नाही, तर यापेक्षा जास्त दराने सोनं हे मागच्या 5 ते 6 दिवसापूर्वीपासून कोसळलं आहे. म्हणजेच की खाली आलं आहे. पण आता या जानेवारी महिन्यात कसं सोनं राहणार, पूर्ण आता बाजारभाव कमी होत येणार का, 2026 वर्षात सोनं पुन्हा एकदा वाढू शकतंय की सोन्याचे दर अजून पडू शकतात. आता बऱ्याच जणांचं असं मत आहे की सोन्याचे दर आता खरंच 90,000 रुपयांपेक्षा खाली जातील का, असं बऱ्याच जणांचं मत आहे. तर त्याबाबतची देखील माहिती देतो. आता सध्या स्थितीला बऱ्याच जणांना वाटत आहे की 90,000 किंवा 85,000च्या खाली सोनं येईल. पण त्याबाबत देखील महत्त्वाची माहिती आता उघडकीस आलेली आहे. जी माहिती नागरिकांना दाखवण्यात येत नव्हती ती माहिती देखील आता समोर आलेली आहे आणि तीच माहिती तुम्हाला या व्हिडिओत आता पुढे दाखवत आहे. त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं आता काम करा. बघा, आता अशी माहिती उघड आलेली आहे की त्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळेल. त्या माहितीत सर्व आहे. सोन्याचे दर कधी वाढणार, कधी पडणार, आज किती रुपयांनी पडले व आता कशी घसरण सुरू आहे त्याबाबतची देखील माहिती आता. आजचा ताजा दर काय, आता शुद्ध सोन्याचा दर काय आहे ते तो 18 कॅरेट 24 कॅरेट सोन्याचे देखील दर तुम्हाला बघायला मिळतील. 22 कॅरेट सोन्याचे दर बघायला मिळतील. त्यामुळे काळजी करू नका. आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काय कळेल. आणि सोनं घेण्यापूर्वी तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल. नेमकं सोनं सध्या घेण्यायोग्य आहे की विकण्यायोग्य आहे ते समजून जाईल. कारण का जर तुम्ही आज सोनं घेतलं, आता तुम्हाला वाटत असेल आज दर पडलेत, आज सोनं घेऊ, पण तुम्ही आज जर सोनं घेतलं, आता एक उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही जर 1,30,000 रुपयांना सोनं घेतलं, एक उदाहरण म्हणून, तो काय दर नाहीये, पण तुम्ही 1,30,000ला सोनं घेतलं का तर पडलं आहे म्हणून, पण तेच दुसऱ्या दिवशी 1,25,000वर आलं, म्हणजे खाली जर ढासळलं तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सोनं घेण्यापूर्वी तुम्हाला घाई गडबड करायची नाही. त्यासाठी आता फक्त हा व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा, म्हणजे व्यवस्थित अशी माहिती तुम्हाला समजेल. बघा, आता सोन्याचं कसं असतं, बऱ्याच जणांना अंदाज लागत नाही. आता बरेच जण सोनं थोडं पडलं की घेण्यासाठी बाजारामध्ये गर्दी करतात, सोनं ते घेतात. 40,000वर घेतं, कुणी 1,35,000वर घेतं, पण तेच सोनं घेतल्यानंतर पुन्हा किंवा तिसऱ्या दिवशी थोडं पडतं, पण तिसऱ्या दिवशी खूपच जास्त पडतं. त्यामुळे घेणाऱ्या ग्राहकांचं यामध्ये मोठं नुकसान होतं. म्हणजेच की सोनं घेणारे ग्राहक असा प्रश्न असतो की आज सोनं घेतलं तर ते 2-3 दिवसानंतर वाढल्यावरती आपण जर विकलं तर आपला मोठा फायदा होईल. म्हणजेच की 1,40,000ने आज सोनं घेतलं आणि उद्या ते जर 1,45,000 वरती गेलं तर वरच्या 5,000 रुपयांचा आपला फायदा होईल. अशा उद्देशाने बरेच ग्राहक सोनं घेतात, पण ते घेणं चुकीचं नाहीये, पण घेण्यापूर्वी काळजी घेऊन घेणं हे खूपच महत्त्वाचं ठरत असतं, कारण की तुमचं पण नुकसान व्हायला नको. मग आता तीच माहिती आपण देणार आहोत. नेमकं सोन्याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, आजचा ताजा सोन्याचा काय दर आहे, चांदीचा काय दर आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की सोन्याचे दर पडत चाललेत की आता वाढण्याच्या आकारामध्ये आहेत, जेणेकरून तुम्ही योग्य तो निर्णय घेऊन सोनं खरेदी विक्री करू शकता. ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची. त्यामुळेच आता राहिलेला फक्त आणि फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. बघा, आता या ठिकाणी सोन्या चांदीचे ताजे बाजारभाव जाहीर झाले, तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचं काम करतच आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आज सराफा बाजारामध्ये मोठा बदल झाला. सकाळून सर्वांचं लक्ष लागलं होतं, म्हणजे हजारो जणांनी आता न्यूज चॅनल वगैरे ओपन केले, टीव्हीवरती सगळीकडे न्यूज चालू केल्या. सोन्याच्या दराबाबत काय आहे, दर वाढला की पडला, पण सकाळी काय व्यवस्थित समजलं नाही. दरामध्ये चढउतार होऊ लागले, पण दुपारून आणि त्यानंतर 3 ते 4च्या दरम्यान मोठं चित्रच बदलल्याचं देखील दिसून आलेलं होतं. आणि सध्या जर विचार केला तर आता सोन्याच्या दराबाबत काय अशी माहिती उघडकीस आलेली आहे की त्यामुळे सर्वांचं लक्ष त्या माहितीकडे पण आहे. आणि ती माहिती अशी आहे की सोनं खरेदीदारांनी ती माहिती बघणं खूप गरजेचं ठरेल. बघा,
मला आश्चर्याचा धक्काच बसेल असे दर आता सध्या स्थितीला बदललेले आहेत. काल दर थोडे पडले पण आज वेगळं चित्र बदललं आणि आजचं चित्र बदलल्यानंतर ग्राहकांनी लक्ष देऊनच पाहिलं हे नेमकं काय झालं आहे. बघा असा रेकॉर्ड तुटलेला आहे की हा खूप दिवसापासून रेकॉर्ड तुटेल की नाही याकडे लक्ष होतं. मात्र सोन्याच्या दराने आज चित्रच बदललं. सध्या स्थितीला जर विचार केला तर आता आजची दरवाढ किंवा आजची पडझड म्हणजे जे दर कमी झालेले असतील किंवा वाढलेले असतील असे प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहेत. पण आता काळजी करू नका, सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात माहिती समोर आलेली आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आता सध्या स्थितीला सोनं खरेदीदारांसाठी आणि विक्रेत्यांसाठी मोठी माहिती देखील समोर आलेली आहे. त्यामुळे आता लक्ष देऊन बघणं खूप गरजेचं आहे. आणि आलेल्या माहितीनुसार खूप मोठे बदल ठरले ते म्हणजे सराफा बाजारामध्ये, त्यानंतर मुंबईच्या मोठमोठ्या सोन्याच्या बाजारामध्ये, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, लातूर असेल, नागपूर असेल, अमरावती या ठिकाणी देखील सोन्याच्या दरात अक्षरशः मोठे बदल दिसून आले. आणि दुपारून अमरावती या ठिकाणी सोन्याचं चित्रच बदललं. ते जर दर तुम्ही ऐकले तर आश्चर्याचा धक्काच तुम्हाला बसेल अशी माहिती समोर आलेली आहे. तर चला आता सोन्याचे दर पाहण्यापूर्वी सर्वात आधी आजचे ताजे चांदीचे दर काय आहेत ते एकदा तुम्हाला दाखवतो. त्यानंतर आजचे ताजे सोन्याचे दर काय आहेत ते आपण बघणार आहोत. आता फक्त राहिलेला 1.5 मिनिटाचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला. बघा आता सर्वात आधी तुम्हाला चांदीचे दर दाखवत आहे. चांदीचा प्रति किलो दर आजचा ताजा दर आहे. या ठिकाणी बघा 2 तासापूर्वीच हा दर जाहीर झाला आहे. लक्ष देऊन बघा. त्यानंतर आपण सोन्याचे आजचे ताजे दर बघणार आहोत. आजचा चांदीचा दर 2,39,970 आहे. म्हणजेच की हा दर आज बघायला मिळाला. सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार कालच्या तुलनेत सुमारे 3 ते 4,500 रुपयांची चांदीच्या दरामध्येही आपल्याला वाढ बघायला मिळालेली आहे. म्हणजे चांदीचे दर वाढलेले आहेत. पण आता लक्ष देऊन बघा सोन्याच्या वेगळाच बदल झालेला आहे ते पण दाखवतो. चांदीच्या दराबाबतची माहिती आहे. त्यानंतर जर विचार केला तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील दर आता 10 ग्रॅम 24 कॅरेट ते देखील जाहीर झालेले आहेत. बघा खालील शहरामध्ये आता म्हणजेच की जे शहर आहेत त्या ठिकाणी कसा दर भेटला आहे, सोन्याचा काय दर आहे, चांदीचा काय दर आहे तो देखील आता जाहीर झालेला आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे दर घसरले आणि त्याचं कारण जाहीर झालं. 1 जानेवारी 2026 रोजी सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात सोन्याने उच्चांक गाठला होता. पण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यात घट झाल्याचं चित्र स्पष्ट दिसून आलं आणि ग्राहकांची खरेदी करण्यासाठी खूपच दिवसानंतर मोठी गर्दी बघायला मिळाली. का तर 2025 मध्ये पूर्ण दर वाढतच होते, मग खरेदी करण्यासाठी ग्राहक जात नव्हते. पण 2026च्या सुरुवातीला दर थोडेसे पडले, मग ग्राहकांची गर्दी वाढू लागली आणि मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या दिसून आली. सध्या स्थितीला नफा वसुलीचे कारण देखील बघायला मिळत आहेत. घसरणीचं कारण जाहीर झालं असून 2025च्या शेवटी सोन्याने 60% पेक्षा जास्त परतावा दिला होता. गुंतवणूकदारांनी वर्षाच्या सुरुवातीला आपला नफा पदरात पाडून घेण्यासाठी सोन्याची विक्री केली, ज्यामुळे भाव खाली आले आणि ते भाव खूपच पडले असं देखील कारण आता समोर आलेलं असून सोन्याच्या दराबाबत ही खूपच महत्त्वाची माहिती सध्या समोर आलेली आहे. तर चला आता आज किती रुपयांनी दर पडले आहेत का ती माहिती सांगतो आणि आजचे ताजे शुद्ध सोन्याचे दर नेमके काय सुरू आहेत तर चला ते आता आपण पाहूयात. बघा आता या ठिकाणी आजचा ताजा सोन्याचा बाजारभाव म्हणजेच की आजचे सोन्याचे दर. आज सोन्याला मुंबई या ठिकाणी 1,38,820 रुपयांचा दर भेटलाय. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर होता. पुणे या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याला 1,38,820 रुपये दर मिळाला. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,27,250 पाहायला मिळाला. तर मुंबई या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर 1,27,250 हा आपल्याला दिसून आला. म्हणजेच की पुणे आणि मुंबई या ठिकाणी एकसारखाच दर आपल्याला बघायला मिळालेला आहे. त्यानंतर ठाणे या ठिकाणी 1,38,750 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर जाहीर झाले. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,27,180 बघायला मिळालेला आहे. तसेच आलेल्या माहितीनुसार सध्या स्थितीला नागपूर या ठिकाणी 1,38,880 24 कॅरेट सोन्याचा दर बघायला मिळाला. कोल्हापूर या ठिकाणी 1,38,370 हा किती 24 कॅरेट सोन्याचा
सोन्याचा दर बघायला मिळाला। त्यानंतर अमरावती या ठिकाणी 1,38,700 रुपयांचा 24 कॅरेट सोन्याचा हा आपल्याला ताजा दर बघायला मिळाला। पण आता या ठिकाणी जर विचार केला तर कोल्हापूर या ठिकाणी तब्बल आपल्याला इतर ठिकाणच्या स्वरूपात घसरण बघायला मिळाली। जो दर मुंबईला आहे त्यापेक्षा 1,500 रुपयांनी कमी दर हा आपल्याला इकडे कोल्हापूरला बघायला मिळाला। कोल्हापूरला 1,26,850 हा 22 कॅरेट सोन्याचा दर आहे, तर इकडे मुंबईला 1,27,250 हा 22 कॅरेट सोन्याचा दर आहे। म्हणजे दरामध्ये फरक आपल्याला दिसून आलेला आहे। तर अशा प्रकारचे अपडेट होते। रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑलवरती टाका। धन्यवाद।